नमस्कार मित्रांनो, सर्वांना ज्याची आतुरता लागली होती ती वेळ आलेली आहे. जर्मनीमध्ये जॉब करता महाराष्ट्र शासनाकडून जी जाहिरात आली होती, त्याकरता ज्यांनी ऑनलाईन आवेदन केले होते त्यांना शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद म्हणजेच SCRT महाराष्ट्राकडून जर्मन भाषा शिकण्याकरता ईमेल आलेले आहेत. खूप जणांना प्रश्न आहे की ऑनलाईन फॉर्म सबमिट केल्यानंतर किती दिवसांनी ईमेल येतो. तर सध्या ज्यांना ईमेल आलेले आहेत त्यांना ॲप्लिकेशन करून 20 ते 25 दिवसांचा वेळ झालेला आहे आणि त्यानंतर त्यांना मेल आलेले आहेत. म्हणजेच तुम्हालासुद्धा एक 20 ते 25 दिवसाचा कालावधी हा लागू शकतो. तसेच या ॲप्लिकेशन करता जास्तीत जास्त वय किती असावं, तर याबद्दल माहिती काढली असता असं समजलं की जास्तीत जास्त वय किती असावं याबाबत सूचना शासनाकडून अद्याप मिळालेल्या नाहीत. त्यामुळे ज्या जागा निघालेल्या आहेत त्याबद्दल ज्यांना त्याबद्दल कुशल अनुभव असेल त्यांनी नक्कीच या पदाकरता आवेदन करा. तसेच जर्मन भाषेची यामध्ये A2 आणि B2 या लेवलची एक्झाम राहणार आहे. ती तुम्हाला पास करायची आहे. ती पण फार काही कठीण नसते. त्यामुळे जास्तीत जास्त जणांनी याकरता ॲप्लिकेशन करता. यामध्ये प्रत्येक दिवशी 6 वेगवेगळ्या बॅचेस राहतील. त्यामध्ये प्रत्येकाला 3 तास जर्मन भाषा शिकवली जाणार आहे. त्यामध्ये एक पिरियड हा 45 मिनिटाचा राहील व मध्ये 15 मिनिटाचं अंतर राहील. बॅचेस ह्या सोमवार ते शुक्रवार राहतील. एवढ्या बॅचेस करता विद्यार्थी संख्या नक्कीच जास्त लागणार आहे. त्यामुळे ज्यांना ईमेल आलेले नाहीत त्यांना लवकरच ईमेल येतील. त्यामुळे आपला ईमेल ID रोज चेक करत राहा. तर हे ॲप्लिकेशन बुलढाणा जिल्ह्याकरता केले गेले होते. यामध्ये पहिल्या टप्प्यात 84 लोकांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता बोलावले गेले व पुढे हा पत्ता दिलेला आहे. त्यानंतर तारीख दिलेली आहे 9/9/2024, वेळ 11 ते 12ची दिलेली आहे. सोबत आपल्याला ओरिजिनल शैक्षणिक कागदपत्रे घेऊन जायची आहेत. यामध्ये महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचे डोमिसाईल सर्टिफिकेट, 10वी 12वीची मार्कशीट, ग्रॅज्युएशनचे सर्टिफिकेट, एक्सपिरियन्स लेटर असेल तर ते, डिप्लोमा कोर्स वगैरे काही केला असेल तुम्ही तर ते शैक्षणिक सर्व डॉक्युमेंट आपल्याला घेऊन जायचे आहेत. 2 पासपोर्ट साईज फोटोसोबत न्यायचे आहेत. तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता वेळ लागू शकतो. त्यामुळे सोबत खायला आणि प्यायला पाणी न्यायचे आहे. त्याचबरोबर पाऊस असल्यास छत्री आणि रेनकोट तुम्हाला सोबत न्यायचे आहे. तुमचे डॉक्युमेंट पावसात भिजायला नको याबाबत तुम्ही विशेष काळजी घ्यायला पाहिजे. कन्सर्न ऑफिसरकडून पुढील मार्गदर्शन केले जाणार आहे. जर तुम्ही हजर राहिले नाही तर तुम्ही जर्मन भाषा शिकण्याकरता इंटरेस्टेड नाही असं समजून फर्स्ट फेजमधून तुमचा अर्ज बाद होणार आहे. यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये काय प्रोसिजर असते त्याबद्दल मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देणार आहे. मी तुम्हाला जर्मनीच्या या जर्नीमध्ये पूर्ण मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळे या चॅनलला आजच सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे वेळेवर तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ शोधायची गरज पडणार नाही. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका.